नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना हे सप्तश्रीचा पाठ झाल्यानंतर प्रसाद घेऊन जानकीकडे येतात. जानकीला सांगतात की अगं, मी आणि सुमित्रा तुमचे लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून देवघरात सप्तश्रीचा पाठ करत होतो आणि हा प्रसाद घे. तेव्हा जानकी मात्र नानांकडे अगदी संशया दृष्टीने पाहत असते आणि तो प्रसाद घेते. तेव्हा तिला त्या फोनची आठवण होते की पार्वतीने नानासाहेबांच्या मोबाईलवर कॉल केल्याचं आणि ती लगेच नानांचा आशीर्वाद घेते आणि जानकी लगेच बाहेर निघून जाते. तर नाना म्हणतात की अरे, जानकी तर निघून गेली, औषध न देताच. कमल आहे हिची, नेमकं काय झालं हिला? आणि पहिल्यांदाच जानकी असे वागते म्हणून नाना हे खुर्चीवर बसतात आणि आपला मोबाईल बघत म्हणतात की जानकी काहीतरी विचित्रच वागते असे म्हणतात. त्यानंतर इकडे ऋषिकेश सारंगला सांगत असतो, अरे सारंग, मला तर धक्काच बसला होता की जेव्हा मला कळले की अवंतिका आम्हाला इथे भेटण्यासाठी आली होती आणि ते सुद्धा इतकी मोठी रिस्क घेऊन. तेव्हा सारंग म्हणतो की ऍक्च्युली दादा, ती माझीच आयडिया होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय म्हणतो? तर सारंग म्हणतो की हो, त्या दोघांची खरंच खूप मनापासून इच्छा होती या लग्नाला येण्यासाठी. मला सौमित्र दादाला सुद्धा आणायचे होते, पण मला चांगली आयडिया नाही सापडली. अरे दादा, ऐकून घे, आपण त्यांना उघडपणे नाही बोलू शकत का? शेवटी जे व्हायचे होते ते होऊनच गेले आणि नानांनी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत जरी असले तरी त्यांना आशीर्वाद मात्र दिलेत ना. अरे, तो आपला भाऊ आहे, त्याला तुझ्या लग्नाला यायचे, मग काय हरकत आहे? तेथे त्याची तळमळ चालली म्हणून सारंगचा जीव सुद्धा खूप वर खाली होत असतो. त्याच्या डोळ्यात तर साठी पाणी येत असते. मला तो काय म्हटला की दादा वहिनीचे लग्न झाले होते तेव्हा तर मी परदेशात शिक्षणासाठी गेलो होतो, तेव्हा तर लग्नाला मी येऊ शकलो नाही, पण आता तर एक चांगली संधी आली तेव्हा येऊ शकलो नाही आणि आता संधी चालून आली तर येऊ शकत नाही. अगदी ओवीसारखे झाले. त्याला स्वतःच्या डोळ्यांनी तुमचं लग्न पाहिजे. अरे मग आपण त्याला येण्यासाठी काहीच करू शकत नाही का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, अरे तो मला आवडणार नाही का आमच्या लग्नामध्ये आलेला? पण ते शक्य नाही सारंग, कारण नानांनी त्याच्यासाठी घराचे दरवाजे तर कायम बंद केलेत. आपण त्याला इथे बोलवायचे आणि परत हे बघ, आपण नानांशी जर त्याला इथे बोलवण्यासाठी उघडपणे बोललो, ते बोलणे सुद्धा खूप अवघड आहे. तर सारंग म्हणतो की हो, मला माहिती आहे ऋषिकेश दादा, मला हे सर्व समजते, पण नाना हे सर्व रागाच्या भरात बोलतात आणि असा राग ते पोटच्या पोरावर किती दिवस धरून बसणार? कधीतरी त्यांचा राग तर सुटेलच, परंतु भाऊ म्हणून आपले कर्तव्य आहे की प्रयत्न करायचा. तेव्हा ऋषिकेशला सारंगचे म्हणणे पडते आणि तो सारंगला मिठीत घेऊन म्हणतो की ठीक आहे, आपण काहीतरी विचार करूयात. सारंग रडतच म्हणतो की दादा प्लीज काहीतरी कर तू सौमित्राला येण्यासाठी. त्यानंतर इकडे जानकी आपल्या रूम मध्ये विचार करत असते की ते नेमकं जगन काय म्हटलं असेल की पार्वती नेमकं कोण आहे आणि हिम्मतरावच्या कपाटामध्ये असे कोणते त्या फाईलमध्ये सत्य आहे की ते दडलेले आहे आणि जगनने तिला ते शोधण्यासाठी सांगितले, म्हणजे ऋषिकेशच्या जन्माचे सत्य तिच्या समोर येईल. म्हणून ती विचार करते की नेमकं ही पार्वती कोण आहे आणि आता तर त्या माझ्याशी फोनवर सुद्धा बोलल्यात, मग नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. नक्की काय असेल? आणि तो माणूस म्हणलेला आहे की हिम्मत काका मंगळवारी आश्रमात नसतात आणि आज तर मंगळवार आहे, मग आजच ती संधी आहे की ती फाईल नेमकं त्यांच्या नकळत काढून घेण्याची. मग जे काही करायचे असेल ते आजच करावे लागणार आहे. असा विचार करून जानकी लगेच दरवाजा उघडते आणि जायला निघते. तोच वेळेस लगेच दरवाजात ऐश्वर्या येते आणि काय बहिणी, तुम्ही कुठे बाहेर जाण्यासाठी निघलात का असे विचारते आणि हळदीच्या अंगाने बाहेर जायचे नसते असे आईंनी सांगितले, जस्ट मी तुम्हाला त्याची आठवण करून देते. तेव्हा जानकी म्हणते की हो मला माहिती आहे, पण माझं काम आहे की अंगणातून मला रातराणीचे फुले घेऊन यायची, तेव्हा ते फुले मी घेऊन येते, तुझे काही काम आहे का? तर ऐश्वर्या म्हणते की नाही हो. तर जानकी लगेच आले मी म्हणून बाहेर निघून जाते. तर ऐश्वर्या ही मनात म्हणते की अगं जानकी सोड, मला माहिती आहे की तू कुठे चालली म्हणून, बरोबर माझ्या प्लॅन प्रमाणे तू आश्रमामध्ये चालली आणि आता ती फाईल तू पाहशील आणि तेव्हा तुला सत्य समजेल की तुझा नवरा या घरातील सावत्र मुलगा आहे तो. म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते. त्यानंतर जानकी ही धावतच बाहेर येते आणि ऐश्वर्या ही जानकी बाहेर गेली की नाही हे पाहते आणि जानकी बाहेर येते तर बाहेर खूप वारं सुटलेलं असतं आणि ऋषिकेश लगेच तिला थांबवतो आणि जानकी थांब, तू कुठे निघालीस असे मला न सांगता असे म्हणतो. तेव्हा जानकीला तर धक्काच बसतो आणि ऋषिकेशला आता नेमकं काय उत्तर द्यावे ते तिला समजत नाही.
तर ऐश्वर्या हे सर्व चोरूनच पाहत असते. तेव्हा ऋषिकेश जानकीला विचारत असतो की जानकी तू प्लीज माझ्यापासून काहीतरी लपवते, तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी खळबळ आहे, कसलं तरी प्रेशर तुझ्यावर आहे जे की तू मला सांगत नाही. आजपर्यंत जानकी तू माझ्यापासून काहीच लपवले नाही, मग आताच तू असे काय आहे की ते माझ्यापासून लपवतेस. जानकी मला कळते की तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, तुला सुद्धा अनोळखी नंबरवरून फोन आले होते ना. आणि जानकी मला सुद्धा कित्येक दिवसापासून अनोळखी नंबरवरून कॉल येतात आणि त्या फोन बद्दल तो लगेच जानकीला सर्व काही सांगतो आणि तुमची जवळचीच व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवते हा मेसेज सुद्धा त्याला आला होता हे सुद्धा तो जानकीला सर्व सांगतो. मला माहिती नाही की जानकी ती व्यक्ती नेमकं कोण आहे ती, आणि त्या मेसेज नंतर मला शंका आली आणि मी तुझ्यावर डाऊट घेत राहिलो. जानकी आय एम सो सॉरी, पण मला सर्व काही खरे खरे सांग, तू माझा लॅपटॉप चेक केला होता का. तेव्हा जानकी म्हणते की सॉरी ऋषिकेश, हो मी तुमचा लॅपटॉप चेक केला होता, पण तो माणूस आला होता आणि त्या माणसाने जानकीला जे काही सांगितलेले असते ते सर्व ती ऋषिकेशला सांगते. आणि त्या आश्रमाचे नाव आहे PPR आश्रम, आणि त्या आश्रमात गेल्यानंतर एका फाईलीमध्ये तुम्हाला सर्व काही सत्य सापडेल असे झालेली सर्व ती ऋषिकेशला सांगते. तेव्हा जानकी म्हणते की पार्वती म्हणून कोणीतरी एक बाई होती आणि ती बाई नेमकं कोण होती, काय होती, त्याबद्दल त्या माणसाने मला काहीच सांगितले नाही. आणि त्या पार्वतीचा नानांच्या फोनवर फोन सुद्धा आला होता ऋषिकेश. मग हे सर्व काय चालले याची शहानिशा मला करायची होती. आणि तेव्हा त्या माणसाने मला सांगितलेले होते की ते फाईल मधील दडलेले सत्य तू तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस. तेव्हा मला वाटले होते की खरंच खूप मोठी रिस्क ठरेल, तुमच्या जीवाला धोका आहे, त्याने असे सुद्धा सांगितले होते, म्हणून मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी एकटी शोधायला निघाले होते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी तू वेडी आहेस का, इतके सगळे होऊन सुद्धा तू एकटीच हे सर्व सोसत होती. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश ते जे काही सत्य आहे ते हिम्मत काकाच्या कपाटात त्या फाईलमध्ये आहे, पण ते सत्य मी शोधण्यासाठी चालले होते, पण तुम्हाला हे कसे कळले की मी आता ते सत्य शोधायला चालले म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला सुद्धा त्याच अनोळखी नंबरवरून कॉल आला होता, कारण जानकी ते सत्य शोधण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा तो फोन ऐकून मी घराबाहेर तुझी येण्याची वाटच बघत होतो आणि तितक्यात तू आली. तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे हे सर्वजण कोणीतरी मुद्दाम करते, कोणीतरी आपल्यापर्यंत मुद्दाम हे सर्व पोहोचवते, पण का आणि हे सर्व कोण करेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, ज्या तुझ्या हातात पुरावे लागले त्या तळाशी तर आपल्याला जावेच लागेल. कोणीतरी माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर शिंतोने उडवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या सुनांच्या आणि मुलांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काहीतरी विष पेरले जाते, आणि तू जे काही पुरावे म्हणजे तुला मिळाले त्यात काही तथ्य आहे की नाही आणि ते खरे आहे की हे शोधण्यासाठी आपल्याला तळत जावेच लागेल, आणि त्यानंतर मी त्या व्यक्तीला पाताळातून सुद्धा शोधून काढेन. आणि जानकी हे बघ, आता मी तुला एकटीला नाही जाऊन देणार, आता मी सुद्धा तुझ्या सोबत येतो, त्यामुळे चल आपण दोघे जाऊयात. तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि आहो असे हळदीच्या अंगाने बाहेर जाणे हे शुभ नसते, तुम्ही येऊ नका मी जाते, हे मी ठरवले त्यामुळे मी जाईन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, हळदीच्या अंगाने बाहेर पडताना सुरी सोबत घ्यावी असे म्हणतात, आणि ऑलरेडी मी सुरी घेतलेली आहे त्यामुळे अशुभ असे काही नाही, म्हणून तो जानकीच्या हाताला धरून घेऊन जातो. तर ऐश्वर्या हे सर्व पाहतच असते आणि खुश होत असते. तेवढ्यात ऐश्वर्याजवळ आजी येते आणि ऐश्वर्याला विचारते की अगं काय बघतेस. तर ऐश्वर्या म्हणते की आजी माझी पाठ थोपडा अगोदर आणि शाबासकी द्या. तर आजी शाबासकी देते. तर ऐश्वर्या सांगते की आजी आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, ऋषिकेश आणि जानकी त्या आश्रमात गेले, मग आता बघा की सत्य त्यांच्या समोर कसे येते ते. तेव्हा आजी विचारते की अगं पण ऋषिकेशला कळवले कसे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्हाला आठवते का माझी बहीण एकदा घरी आली होती संजना ताई. तर आजी म्हणते की हो सोनेरी केसांचीच ना. मग तिनेच ऋषिकेशला मेसेज करून सांगितले की जानकी वहिनी आज घराबाहेर पडणार म्हणून. मग तेव्हापासून ऋषिकेश दादा तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. आजी तर खुश होते आणि अगं तू नुसती गुंडी नाही तर गुंडागुंडी आहे तू असे म्हणते. त्यानंतर रिक्षातून ऋषिकेश आणि जानकी त्या आश्रमात येतात. तेव्हा त्या ऑफिसला लॉक असते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी येथे तर कुलूप आहे, मग आपल्याला आतमध्ये कसे जायचे. तेव्हा ऋषिकेश म्हणते की काय म्हणजे आपल्याला तर आज आतमध्ये जावेच लागेल. त्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच बाळाभाऊंना कॉल करते आणि ठरलेल्याप्रमाणे ऋषिकेश आणि जानकी आश्रमामध्ये जायला निघलेत. मग चारही बाजूनी त्यांच्यावर आता वीज कोसळेल. पहिली गोष्ट तर ती
फाईल आणि त्या फाईलमध्ये जो ऋषिकेशच्या जन्माचा दाखला आहे आणि ते बघितल्यानंतर त्यांना कळणार आहे की ऋषिकेश हा सुमित्रा आईंचा सावत्र मुलगा आहे म्हणून, आणि त्यांची ती आई नानासाहेबांची पहिली बायको पार्वती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हळद लागली, हळद लागल्यानंतर बाहेर जायचे नसते, तरी सुद्धा आगाऊपणा करून चोरून ही लोक घराबाहेर तर पडलीत। हे जेव्हा घरी कळेल तर घरच्यांकडून सुद्धा त्यांना ओरडा पडेलच। तिसरी गोष्ट बाळाभाऊ तुम्हाला आता करायची, आश्रमाला आता कुलूप असेल आणि ते आश्रम तोडून हे दोघे आत जायचा प्रयत्न करतात। एक्झॅक्टली त्याच वेळेस पोलीस तेथे येतील। मग काय करायचे हे तुम्हाला समजलेच असतील तर बाळाभाऊ म्हणतात की हो समजले ना, आणि आता बरोबर ते दोघं ह्या जाळ्यात अडकतील। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो कळले असेल तुम्हाला की आता नेमकं काय करायचे, की या सर्वांचा खूप मोठा तमाशा करावा लागेल, म्हणजे लग्न आणि इज्जत या दोघींचा बट्ट्याबोळ करून टाकायचा। तेव्हा बाळाभाऊ म्हणतात की ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, ऋषिकेश आणि जानकी तुरुंगात जातील असाच पोलीस मी पाठवतो, एकदम कडक आणि दयावया नसलेला, जो कुठल्याच गुन्ह्याला माफ करत नाही, आणखीन मजा येईल म्हणून। तर ऐश्वर्या म्हणते की चला बाळाभाऊ फोन ठेवा आता आणि कामाला लागा। तेव्हा ऐश्वर्या फोन ठेवल्यानंतर म्हणते की मला मजा तर येणार, कारण मास्तरीन बाईलाच सजा मिळणार। त्यानंतर इकडे आश्रमात ऋषिकेश आणि जानकी आश्रमाच्या आतमध्ये कसे जायचे आणि त्या रूमला तर कुलूप असते याचा विचार करत असतात, आणि जानकी ही खिडकीजवळ येते, खिडकी उघडी आहे की नाही ही चेक करते। बाहेर तर खूप वादळ वारे सुटलेले असते। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश सर्वत्र चेक केले मी, आत जाण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही, आणि तसेही आपण हिम्मत काकांकडे ती फाईल मागितली असती, पण मला माहिती आहे की हिम्मत काकांनी ती फाईल दिली नसती। आतमध्ये अशी फाईल आहे की ज्या फाईलमध्ये तुमचे सत्य आहे आणि ते सत्य आपल्यापासून लपवले जाते, काहीतरी असे आहे, पण आतमध्ये जायचे कसे? आत तर आपल्याला जावेच लागेल, तुम्ही काही करा ऋषिकेश। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी आत जायचे, मग आता कुलूप तोडायचे का? हे बघ एक मिनिट, मी दुसरा काहीतरी आत जाण्याचा मार्ग शोधतो। तेव्हा जानकी म्हणते की हो हाच मार्ग आहे आणि आपल्याकडे वेळ सुद्धा नाही, कुलूप तोडूनच आपण आतमध्ये जाऊ शकतो। ऋषिकेश हे पहा आपल्याला घरी जायचे, घरी तर एकतर आपण कुणाला काही सांगितलेले नाही, सगळेजण आपली वाट बघत असतील, आणि आता कुलूप तोडल्याशिवाय आपल्याकडे कोणता दुसरा मार्गच नाही। त्यानंतर इकडे सुमित्रा घरी जानकीला आवाज देत असते, जानकी घरी नसते। तेव्हा सुमित्रा म्हणते की ही तर आवाज देत नाही, कुठे गेली असेल, आणि ती ऋषिकेश जानकीला आवाज देते। त्यानंतर सारंग आणि गुलाब यांना सुद्धा आवाज देत असते। तेवढ्यात गुलाब आणि सारंग येतात आणि काय झाले असे विचारतात, तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश आणि जानकीला कुठे पाहिलेत का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही मी नाही पाहिले, आणि गुलाबला विचारतो की तू पाहिले का, तर गुलाब सुद्धा नाही म्हणतो। आजी सुद्धा त्याच वेळेस बाहेर येते। सारंग विचारतो की दोघे सुद्धा दिसत नाही का? सुमित्रा म्हणते की नाही दोघे सुद्धा नाही। तेव्हा सारंग म्हणतो की अगं बाहेर शतपावली करत असतील किंवा गप्पा करत असतील। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे नाही मी आवाज दिला, परंतु ते तर बाहेर सुद्धा नाही, म्हणूनच मी तुम्हाला आवाज देऊन बाहेर बोलवले। तर आजी लगेच म्हणते की अगो बाई कुठे गेली असतील ते? तेव्हा लगेच ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की अहो आई जानकी वहिनींना मी मगाशी बाहेर जाताना बघितले आणि त्या कुठे गेल्या ते पण मला माहिती नाही। तेव्हा आजी म्हणते की अगो बाई असे न सांगता कुठे गेले असतील, आणि सुमित्रा हे बघ नवऱ्या मुलीने हळद लागल्यानंतर कुठेही बाहेर जायचे नसते, एवढं सुद्धा कळत नाही का? आणि हळदीच्या अंगाने ती बाहेर गेलीच कशी? तेव्हा सुमित्राला तर आणखीन टेन्शन येते आणि ती म्हणते की जानकीला तर हे सर्व कळायला हवे की रात्रीच्या वेळी हळद लागल्यानंतर असे बाहेर जायचे नसते। सुमित्राला काही सूचनासे होते आणि ती टेन्शनमध्ये येते। त्यानंतर इकडे ऋषिकेश समोर एक दगड उचलतो आणि त्या कुलपावर जोरजोराने मारतो, तेव्हा ते कुलूप तुटते आणि दोघे आतमध्ये येतात। तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की थांब मी लाईट लावतो। तेव्हा जानकी म्हणते की नको, आणि ती फाईल ते शोधू लागतात। आणि त्याच वेळेस अंकुश हा गाडीवरून तेथे येऊन पोहोचतो आणि तिकडे सर्वत्र अंधार असतो, बाहेर पाऊस सुद्धा खूप पडत असतो। अंकुश दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि हातामध्ये पिस्तूल दाखवत तो ऋषिकेश आणि जानकीला म्हणतो की तुम्ही मुकाट्याने पोलिसांना सरेंडर करा। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अंकुश। तेव्हा जानकी बॅटरी खाली ठेवते आणि लाईट चालू करते। तेव्हा ऋषिकेशला पाहून तर लगेच अंकुश आपला पिस्तूल खाली घेतो आणि ऋषिकेश आणि जानकी बहिणी तुम्ही येथे काय करता? तेव्हा जानकी म्हणते की अंकुश भाऊजी तुम्ही? अंकुश म्हणतो की तुम्ही दोघे येथे काय करता? तर ऋषिकेश सुद्धा विचारतो की अंकुश तू येथे कसा? तेव्हा अंकुश सांगतो की मला अशी बातमी मिळाली की, आणि ताबडतोब मी इकडे आलो, पण तुम्ही दोघे इकडे चोरासारखे काय करता? तेव्हा जानकी आणि ऋषिकेश फक्त अंकुशकडे पाहत असतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी अंकुशला सांगत असते की आमच्या कुटुंबातील सर्वांना हादरून टाकणारे खूप मोठे
मोठे सत्य या आश्रमाच्या ऑफिसमध्ये आहे। तेव्हा हिम्मत काका आतमध्ये येतात आणि मी सांगतो असे म्हणतात। तेव्हा जानकी म्हणते की कपाटामधील फाईलमध्ये कुठले असे सत्य आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो। तेव्हा ती फाईल हिम्मत काका जानकी आणि ऋषिकेशच्या हातात देतात। तेव्हा जानकी म्हणते की हो, मी नानांचा आणि नानांसोबत एका परक्या स्त्रीचा फोटो बघितला होता। तेव्हा हिम्मत काका सर्व काही जानकी आणि ऋषिकेशला सांगून टाकतात आणि त्या फोटोमधील सर्व डॉक्युमेंट्स दाखवतात आणि पार्वती सोबतचा नानांचा तो फोटो सुद्धा दाखवतात। तेव्हा ऋषिकेशला तर धक्काच बसतो आणि हिम्मत काकांना घेऊन ते घरी येतात आणि सर्वजण ऋषिकेश आणि जानकी येण्याची वाटच बघत असतात। दरवाजामध्ये येऊन ऋषिकेश हा सुमित्राला म्हणतो की आई, तर सर्वजण धक्क्याने हिम्मत काकाला सुद्धा पाहतातच आणि लगेच सर्वांना तर खूप मोठा म्हणजे नानांना धक्काच बसतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।